नमस्कार, मी मनीषा. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. गेल्या काही दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे विरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी भास्कर मोरे यांच्या अमानवीय माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा न सांगता येणाऱ्या कृत्याचा पाढाच वाचला. छळवणूक झालेल्या विद्यार्थिनींनी सांगितलं की आम्ही मागील वेळी 5 मुलींनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिले. त्या तक्रार अर्जावरून त्यांनी कॉलेजच्या मुलींना त्रास दिला. जिथे पोलिसांकडूनच सुरक्षिततेच्या बाबी सांभाळल्या जात नाही तिथे आम्ही मुली कशा थांबणार? आम्हाला हे मेडिकल कॉलेज सुरक्षित वाटत नाही. कॉलेजमध्ये कसलाही अभ्यासक्रम शिकवला जात नाही. कॉलेज तपासणीसाठी विद्यापीठाची संमती आल्यानंतर आम्हाला रुग्ण बनवून सलाईन लावले जाते. मग न शिकवता डिग्री अशीही भेटणार आहे. फक्त पैसे भरा आणि मोकळे व्हा असं भास्कर मोरे मुलींना सांगतो. आणि सांगितलं नाही ते केलं असं सांगताना अक्षरशः मुलींना रडू कोसळलं. सिनियर मुलींकडून ज्युनियर मुलींना जबरदस्तीने शिकविण्यास भाग पाडलं जातं. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना या विद्यार्थिनी माझ्या मुलीसारख्या आहेत, स्वच्छ प्रतिमा स्वतःहून सांगतो आणि माझी मुलगी म्हणतो. नंतर त्याच मुलींबरोबर फ्लर्ट करतो, लज्जास्पद बोलतो. विद्यार्थी आणि शिक्षक या नात्याला मोरे यानं कलंक लावला. आम्हाला आमचे कॉलेज बदलवून मिळाले नाही तर आम्ही जीवनाचं बरं वाईट करू असा इशाराच रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुलामुलींनी दिला होता. एका मुलीने सांगितलं की मुली फिर्याद दाखल करायला तयार आहेत, तर पोलीस म्हणतात नंतर करू, नंतर बघू असं वारंवार सांगून टाळाटाळ करतात. 8 तारखेला भास्कर मोरे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. अखेर डॉक्टर भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे. अखेर रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे याला अटक करण्यात आली आहे. थेट बातमी, अचूक विश्लेषण पाहत रहा एम न्यूज.